हॅलो एव्हरीवन, वेलकम इन SRG टेक्निकल. मागील लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.7 RLC सिरीज सर्किट हा डिटेलमध्ये आपण पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.8 रेझोनन्स म्हणजे अनुनाद हा टॉपिक आपण पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.8 रेझोनन्स. ओके, RLC सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स ही कन्सेप्ट, ही संकल्पना केव्हा तयार होते? ती तयार झाल्यानंतर त्याचे जे संबंधित पॅरामीटर्स आहेत, व्होल्टेजेस, करंट्स, पॉवर, व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म्स, यांच्यामध्ये काय व्हेरिएशन होतं, यांच्यामध्ये काय विभिन्नता होते, तफावत होते, फरक होते, इत्यादी गोष्टी आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. द रेझोनन्स इज अ फेनॉमेनन. ओके, फेनॉमेनन म्हणजे ही एक घटना आहे ज्याच्यामध्ये टेक्स प्लेस म्हणजे स्थान घेते. फेनॉमेनन ही एक अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये स्थान घेते इन द सिरीज और पॅरलल RLC सर्किट अँड रेझोनन्स लीड टू युनिटी पॉवर फॅक्टर ऑपरेशन. ओके, सिरीज किंवा पॅरलल RLC सिरीज सर्किटमध्ये अशी एक घटना स्थान घेते की जिथे रेझोनन्स हा लीड होतो. लीड टू म्हणजे कडे नेतो. कोणाकडे नेतो? अ युनिटी पॉवर फॅक्टर ऑपरेशन. युनिटी पॉवर फॅक्टर ऑपरेशनकडे सर्किटला घेऊन नेतो. दॅट मीन्स म्हणजेच की ॲट रेझोनन्सच्या वेळी द व्होल्टेज अँड करंट इन द RLC सर्किट आर इन फेज विथ इच अदर. रेझोनन्सच्या वेळी व्होल्टेज आणि करंट RLC सिरीज सर्किटमधले हे एका टप्प्यात, एका स्थितीत आणि एका फेजमध्ये असतात विथ इच अदर, एकमेकांशी. द रेझोनन्स इज ॲन इम्पॉर्टंट फेनॉमेनॉन. रेझोनन्स हा एक महत्त्वाची घटना आहे. अँड इट इज यूज्ड इन मेनी कम्युनिकेशन सर्किट्स. आणि तो मेनी कम्युनिकेशन, म्हणजे भरपूर कम्युनिकेशन सर्किट्समध्ये वापरतात. सच ॲज रेडिओ रिसिव्हर्स, जसे की रेडिओ रिसिव्हर्समध्ये वापरतात रेझोनन्स ही कन्सेप्ट. द रेझोनन्स इन द सिरीज LCR सर्किट इज कॉल्ड ॲज सिरीज रेझोनन्स. ओके, सिरीज सर्किटमध्ये सिरीज LCR सर्किट किंवा सिरीज RLC सर्किटमध्ये जो रेझोनन्स मिळतो त्याला आपण सिरीज रेझोनन्स असं म्हणतो, ऑर सिम्पली रेझोनन्स किंवा सिम्पली रेझोनन्स म्हणतो. अँड दॅट इन पॅरलल LCR सर्किट. आणि जो पॅरलल LCR सर्किटमध्ये रेझोनन्स मिळतो त्यांना आपण इज नोन ॲज अँटी रेझोनन्स ऑर पॅरलल रेझोनन्स असे म्हणतो. ठीक आहे, ह्या स्लाईडमध्ये आपल्याला रेझोनन्स म्हणजे काय, रेझोनन्स ही एक घटना आहे जी की युनिटी पॉवर फॅक्टरकडे सर्किटचं ऑपरेशन नेते. दुसरं म्हणजेच काय की असे रेझोनन्स असलेले सर्किट हे मेनी कम्युनिकेशन्स डिव्हायसेसमध्ये, कम्युनिकेशन सर्किट्समध्ये यूज करतात, जसे की रेडिओ रिसिव्हर्स. आणि सिरीज LCR सर्किटमध्ये जो रेझोनन्स होतो त्याला आपण सिम्पली रेझोनन्सच म्हणतो. परंतु पॅरलल LCR सर्किटमध्ये जो रेझोनन्स तयार होतो त्याला अँटी रेझोनन्स ऑर पॅरलल रेझोनन्स असे म्हणतो. सिलेबस टॉपिक 2.8.1 रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. MSBTच्या परीक्षांमध्ये ह्या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. सिलेबस टॉपिक 2.8.1 रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट. क्वेश्चन नंबर 26 इथे तयार होतोय. इन द सिरीज RLC सर्किट, सिरीज RLC सर्किटमध्ये रेझोनन्स इज सेड टू हॅव अक्युअर्ड इफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बिकम इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, सर्किटमध्ये असणाऱ्या इंडक्टरच्या प्रतिक्रिया इतकाच सर्किटमध्ये असणाऱ्या कॅपॅसिटरच्या प्रतिक्रिया इतका ज्यावेळी दोन्ही इक्वल प्रतिक्रिया येतील त्यावेळी ही अक्युअर्ड होते. अक्युअर्ड होणे म्हणजे येणे, घडणे. ओके, रेझोनन्स घडतो. ठीक आहे, सिरीज RLC सर्किटमध्ये रेझोनन्स इज सेड टू हॅव अक्युअर्ड. रेझोनन्स बनला आहे हे कसे म्हणू शकतो आपण? इफ म्हणजे जर, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच XL बिकम्स इक्वल्स टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच XC. XL इक्वल्स टू XC ज्यावेळी होईल सर्किटमध्ये त्यावेळी आपण सर्किट हे रेझोनन्स झालेलं आहे असे म्हणतो. देअरफॉर म्हणूनच द कंडिशन फॉर रेझोनन्स इज स्टेटेड ॲज फॉलोज. जी काय कंडिशन आहे रेझोनन्ससाठी ती दिलेली आहे. XL इक्वल्स टू XC. द सिरीज RLC सर्किट शोन इन फिगर 2.8.1 इज कॉल्ड ॲज द सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज RLC सर्किट ही दाखवलेली आहे फिगर 2.8.1 मध्ये, इज कॉल्ड ॲज सिरीज रेझोनन्स सर्किट. त्याला आपण सिरीज रेझोनन्स सर्किटसुद्धा म्हणतो. द इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा. इम्पिडन्स ऑफ द सिरीज रेझोनन्स सर्किट इज गिव्हन बाय, जो इम्पिडन्स आहे तो रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे. कॅपिटल Z इक्वल्स टू R प्लस JX इक्वल्स टू R प्लस J. एक्सच्या ऐवजी XL मायनस XC, कारण दोन्ही कॉम्पोनंट आहेत, इंडक्टर पण आहे आणि कॅपॅसिटर पण आहे, म्हणून इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस
कॅपॅसिटी रिॲक्टन्स इक्वल्स टू आर प्लस जे इंटू ब्रॅकेट ओमेगा एल. एक्सेल म्हणजेच काय, एक्सेल इक्वल्स टू ओमेगा एल, ओमेगा म्हणजेच 2πfl, ओके, मायनस एक्स सी म्हणजेच 1/ओमेगा ओमेगा, ओके, ओमेगा म्हणजेच पुन्हा 2πf, ओके. एक्सप्रेशन नंबर 2.8.1 हे पाहू शकता तुम्ही फिगर 2.8.1 सिरीज रेझोनन्स सर्किट, की ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स आहे, रेजिस्टर हा एक कॉम्पोनंट आहे, इंडक्टर एक कॉम्पोनंट आहे, कॅपॅसिटर एक कॉम्पोनंट आहे. रेजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VR दाखवलेला आहे, इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VL दाखवलेला आहे, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज VC दाखवलेला आहे आणि सर्किटमधून तिन्ही कॉम्पोनंटमधून प्रवाहित होणारा कॅपिटल करंट I तो सुद्धा दाखवलेला आहे, ओके. सिलेबस टॉपिक 2.8.2 रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी असणार आहे त्याला आपण FR म्हणणार आहोत, अनुनाद वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, वारंवारता. हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत MSBTच्या परीक्षांमध्ये. क्वेश्चन नंबर 27 इथे तयार होतो. फॉर द गिवन व्हॅल्यू ऑफ R, L अँड C, दिलेल्या रेजिस्टरच्या, इंडक्टरच्या आणि कॅपॅसिटरच्या किमतीसाठी द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL, जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे, म्हणजेच रिॲक्टन्स म्हणजे प्रतिक्रिया इंडक्टरच्या असण्यामुळे, सर्किटमध्ये इंडक्टरच्या असण्यामुळे जी प्रतिक्रिया येणार आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL असे म्हणणार आहोत. XL बिकम्स एक्झॅक्टली इक्वल, ओके. ज्यावेळी XL हा बरोबर एक्झॅक्टली इक्वल होईल कोणाच्या, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XCच्या, ओके. म्हणजे सर्किटमध्ये असणाऱ्या कॅपॅसिटरकडून मिळणाऱ्या त्याच्या प्रतिक्रिया इतकाच XL असेल, XL इक्वल्स टू XC असेल, ओनली ॲट वन पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एका ठराविक फ्रिक्वेन्सीकरिता तो असणार आहे. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ह्याच फ्रिक्वेन्सीला, ह्याच वारंवारतेला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे. अँड इट इज डिनोटेड बाय FR, आणि ते आपण FRने दर्शवणार आहोत. एक्सप्रेशन फॉर द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. एक्सप्रेशन म्हणजे समीकरण फॉर द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, अनुनाद वारंवारतेसाठी एक्सप्रेशन काय असणार आहे पहा. द सिरीज सर्किट इज सेड टू बी रेझोनंट. सिरीज सर्किट आपण रेझोनंट आहे असं म्हणू शकतो की जर द रिॲक्टिव्ह पार्ट इन द एक्सप्रेशन फॉर Z इज इक्वल टू 0. जो काही रिॲक्टिव्ह पार्ट आहे द एक्सप्रेशन फॉर झेडच्या सादरीकरणासाठी, तो ज्यावेळी इक्वल असेल त्यावेळी आपण सर्किट रेझोनन्स आहे असे म्हणू शकतो. नाव इफ वी कीप, जर का आपण ठेवले, कीप म्हणजे ठेवणे, द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द सिरीज RLC सर्किट कॉन्स्टंट. जर आपण RLC सिरीजच्या अक्रॉस जे व्होल्टेज अप्लाय केलं होतं त्याला जर स्थिर ठेवलं, अँड इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सी हळूवारपणे वाढवली, ग्रॅज्युअली फ्रॉम 0, शून्यापासून फ्रिक्वेन्सी फक्त वाढवली, तर काय होईल, देन द फॉलोइंग इफेक्ट्स आर ऑब्झर्व्ड. खालील परिणाम आपल्याला निदर्शनास येतील. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL इन्क्रीजेस लिनियरली, ओके. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL जो आहे तो लिनियरली वाढेल, तो सरळ पट्टीने वाढेल, विथ फ्रिक्वेन्सी ॲज, फ्रिक्वेन्सीसोबत तो सरळ पट्टीने वाढेल. XL इक्वल्स टू 2πfl, ओके. म्हणजेच फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर XL वाढेल सरळ पद्धतीने. इकडे पहा, XL इक्वल्स टू 2πfl आहे, F जर वाढवला तर XL वाढेल. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीजेस. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, कमी होईल, एक्सपोनेन्शियली. एक्सपोनेन्शियली म्हणजे वेगाने, ओके. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC जो आहे तो एक्सपोनेन्शियली म्हणजे वेगाने काय होईल, कमी होईल. इथे पहा, छेदातली जर संख्या वाढवली म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर अंशातला जो XC आहे तो वेगानेच कमी होईल. ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एका ठराविक वारंवारतेवेळी, F इक्वल्स टू FR, ओके. एक अशी वेळ येईल की फ्रिक्वेन्सी आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीपर्यंत नेऊ, म्हणजेच F इक्वल्स टू FR होईल. म्हणजे आपण व्हॅरी करणारी फ्रिक्वेन्सी जी F आहे ती FR इक्वल टू होईल, त्यावेळी द इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सेस आर एक्झॅक्टली इक्वल टू इच अदर, ओके. त्यावेळी काय असणार आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे एकमेकाला बरोबरीचे असणार आहेत. देअरफॉर XL इक्वल्स टू XC ॲट F इक्वल्स टू FR, ओके. म्हणजेच आपण अप्लाइड केलेली फ्रिक्वेन्सी ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी पर्यंत जर आली तर त्यावेळी काय असणार आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. एक्सप्रेशन नंबर 2.8.2, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ह्याच फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असे म्हणणार आहोत. हेन्स ॲट F इक्वल्स टू FR, म्हणून F इक्वल्स टू FR च्या ठिकाणी च्या वेळी XL मायनस XC इक्वल्स टू 0, ओके. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे काय असणार आहे, 0 असणार आहे. एक्सप्रेशन नंबर 2.8.3, देअरफॉर 2πfRL, ओके. देअरफॉर 2πfRL म्हणजेच ओमेगा RL इक्वल्स टू 1/2πfRC. मला आता फक्त FR पाहिजे आहे, FR, ओके. इथं असणारा FR हा तसंच ठेवला. XCच्या बाजूचा जो FR आहे तो बरोबर चिन्हाच्या इकडे घेताना छेदातला FR जो बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे तो इकडे पलीकडे जाताना काय होईल, अंशात जाईल. मग FR गुणिले FR, FR स्क्वेअर होईल. आणि इकडची जी बाजू होत्या, डाव्या बाजू,
टू पाय एल ह्या अंशात होत्या, त्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे छेदात जात असताना त्यांचा इथे ऑलरेडी टू पाय सी होता. ओके, मग टू पाय 4π² एल सी असा हा फॉर्म्युला बनेल. देअरफॉर एफ आर स्क्वेअर इक्वल्स टू 1/4π² एल सी. देअरफॉर एफ आर फक्त आपण आता वर्गमूळ घेतला तर काय शिल्लक राहील, देअरफॉर एफ आर इक्वल्स टू 1/2π छेद एल छेद अंडर रूट एल सी, 1/2π अंडर रूट एल सी हर्ट्ज. एक्सप्रेशन नंबर 2.8.4 अँड 2π आर इक्वल्स टू ओमेगा आर, आणि 2π आर म्हणजेच काय, ओमेगा आर अँग्युलर रेझोनन्स इक्वल्स टू 1/√LC एल सी रेडियन पर सेकंड 2.8.5. एक्सप्रेशन नंबर 2.8.5. दीज आर द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे आवश्यक असलेलं समीकरण आहे फॉर द रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी. ओके, सिलेबस टॉपिक 2.8.3 फेजर डायग्राम्स फॉर RLC series resonance circuit. We will now draw the phasor diagram for all the three conditions mentioned earlier. ओके, याच्यापूर्वी आपण तीन कंडिशन डिस्कस केल्या होत्या. एक्सेल मोठा असेल XC पेक्षा तर फेजर डायग्राम कशी होईल, तर आपण RLC सिरीज सर्किटमध्ये पाहिलेलंच आहे. ओके, एक्सेल जर मोठा असेल तर VL मोठा असेल VC पेक्षा, आणि VR जो असणार आहे म्हणजेच फेजर डायग्राम अक्रॉस रेजिस्टर, म्हणजेच जिथं करंटची स्थिती असेल तिथेच व्होल्टेजची स्थिती असणार आहे. ओके, परंतु एक्सेल मोठा असेल तर VL मोठा येईल आणि VC लहान असेल, परंतु VL आणि VC किंवा एक्सेल आणि XC हे एकमेकाला 180 अंशाच्या कोनात हे एकमेकाशी विरोधात असणार आहेत. ओके, VL अँड VC आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. ही कंडिशन फर्स्ट आहे. एक्सेल ग्रेटर दॅन XC असेल तर देअरफॉर VL ग्रेटर दॅन VC. ओके, सेकंड कंडिशन काय सांगते पहा. सेकंड कंडिशन फेजर डायग्राम फॉर एक्सेल लेस दॅन XC, म्हणजे आता इथे XC कॅपॅसिटी रिॲक्टन्स मोठा आहे. ओके, साहजिकच आहे. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर VC हा मोठा असेल. ओके, इथे पहा VLची जी सदिश राशी आहे मॅग्निट्यूड आहे ती कमी असेल, VC ची मोठी असेल. ओके, परंतु VL आणि VC हे एकमेकाला आउट ऑफ फेज आहेत 180 डिग्रीमध्ये. ओके, इथं पाहू शकता VR वरतीच करंट I आहे. ओके, ही फेजर डायग्राम अक्रॉस रेजिस्टर आहे. सेकंड कंडिशन इथे होते फेजर डायग्राम अँड व्होल्टेज अँगल फॉर RLC सिरीज सर्किट विथ एक्सेल लेस दॅन XC. ओके, थर्ड कंडिशन काय होती, ज्यावेळी XL इक्वल्स टू XC असेल तर सर्किट रेझिस्टिव्ह होतो, त्यावेळी रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी असणार आहे. थर्ड फेजर डायग्राम ॲट रेझोनन्स म्हणजेच काय, XL इक्वल्स टू XC इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटी रिॲक्टन्स असेल तर ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच F इक्वल्स टू FR, आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी F आणि सुरुवातीला सर्किटमध्ये असणारी फ्रिक्वेन्सी FR. ओके, हे दोन्ही ज्यावेळी येतील त्यावेळी काय होईल, XL इक्वल्स टू XC असेल, म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटी रिॲक्टन्स असणार आहे. हेन्स म्हणून VL इक्वल्स टू VC अँड VL मायनस VC इक्वल्स टू 0. VL इक्वल्स टू VC असेल तर दोन्हींचं वजाबाकी केले तर आपल्याला शून्यच मिळेल. हेन्स द सोर्स व्होल्टेज V इक्वल्स टू VR, म्हणून सोर्स व्होल्टेज जो असेल तो VR इतका असेल, म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इतका सोर्स व्होल्टेज असेल अँड इट इज इन द फेज विथ द करंट I, आणि तो जो असेल सप्लाय व्होल्टेज तो फेज करंट आयच्या स्थितीमध्ये आयच्या टप्प्यामध्ये असेल, कोणताही फेज डिफरन्स नसेल. द फेज अँगल फाय बिटवीन व्ही अँड आय इज 0. ओके, इथं दिलेला आहे द फेज अँगल फाय बिटवीन व्ही अँड आय, व्होल्टेज आणि करंटमधला फेज अँगल हा 0 असेल. अँड द RLC सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह ॲट रेझोनन्स, आणि RLC सर्किट हे प्युअरली रेझिस्टिव्ह म्हणून काम करेल ॲट रेझोनन्सच्या वेळी. द फेजर डायग्राम ॲट रेझोनन्स इज शोन इन फिगर 2.8.4. ओके, फेजर डायग्राम दिलेला आहे ॲट रेझोनन्स. VL जितका आहे तितकाच VC आहे. ओके, त्यामुळे यांची जी सदिश वेक्टर ॲडिशन असणार आहे ती 0 असणार आहे, आणि जो आपण अप्लाइड केलेला व्होल्टेज V आहे तो VR इतका असेल. VR म्हणजेच काय, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. व्होल्टेज V अँड द करंट I आर इन फेज, आणि जो V असेल तो आयच्या फेजमध्ये असेल, आर इन फेज विथ इच अदर, सो फाय इक्वल्स टू 0, म्हणून त्यांच्या दोघांतील फेज डिफरन्स अँगल फाय जो आहे तो 0 असेल. फिगर 2.8.4 फेजर डायग्राम ॲट रेझोनन्स. ॲट F इक्वल्स टू FR द RLC सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. ओके, आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इतकी जर मॅच झाली, बरोबर झाली, इक्वल झाली, तर RLC सिरीज सर्किट हा प्युअरली रेझिस्टिव्ह असेल. दॅट इज Z इक्वल्स टू R ओहम. कन्क्लुजन, याच्यावरून निष्कर्ष काय निघतो, द सिरीज रेझोनन्स सर्किट इज कॅपॅसिटिव्ह बिलो रेझोनन्स. ओके, हा रेझोनन्सच्या जर खाली असेल तर कॅपॅसिटिव्ह म्हणून काम करणार आहे RLC सिरीज सर्किट. ओके, इट इज प्युअरली रेझिस्टिव्ह ॲट रेझोनन्स. इट इज प्युअरली रेझिस्टिव्ह ॲट रेझोनन्स म्हणजेच आपण अप्लाय करणाऱ्या, आपण व्हॅरी करणाऱ्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून आहे की सर्किट केव्हा रेझोनन्स होईल, केव्हा कॅपॅसिटिव्ह होईल किंवा इंडक्टिव्ह होईल. ओके,
इट इज इंडक्टिव्ह अबाव रेझोनन्स. इट इज इंडक्टिव्ह अबाव रेझोनन्स. ओके, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वरती जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर सर्किट कसं असेल, इंडक्टिव्ह. ओके. सिलेबस टॉपिक 2.8.4 इम्पिडन्स ॲट रेझोनन्स. इम्पिडन्स म्हणजेच प्रतिबाधा. रेझोनन्सच्या वेळी इम्पिडन्स कसा असेल तो सिलेबस 2.8.4 दिलेला आहे. इथे क्वेश्चन नंबर 28 बनतो, कारण की या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. सिलेबस टॉपिक 2.8.4 इम्पिडन्स ॲट रेझोनन्स. रेझोनन्सच्या वेळी प्रतिबाधा कशी असणार आहे पहा. द इम्पिडन्स ऑफ ए सिरीज RLC सर्किट इज गिवन बाय. सिरीज RLC सर्किटसाठी इम्पिडन्स दिलेला आहे कॅपिटल Z = R+J XL - XC. ओके, बट XL = XC ॲट रेझोनन्स. परंतु XL हे बरोबर असणार आहे XC पेक्षा ॲट रेझोनन्सच्या वेळी. देअरफॉर म्हणून द इम्पिडन्स ऑफ एन RLC सिरीज सर्किट ॲट रेझोनन्स इज गिवन बाय. म्हणून इम्पिडन्स दिलेला आहे RLC सिरीज सर्किट ॲट रेझोनन्सच्या वेळी इज गिवन बाय Z = R. फक्त काय असेल, इम्पिडन्स हा रेजिस्टरच्या व्हॅल्यू इतका असेल, रोधकाच्या व्हॅल्यू इतका असेल, Z = R. Thus, the impedance of RLC series circuit is purely resistive and it is minimum at F = FR. आणि तो अतिशय कमी असेल F = FR वेळी. ओके, तर पहा व्हेरिएशन इन इम्पिडन्स विथ फ्रिक्वेन्सी सोबत जो प्रतिबाधेमध्ये इम्पिडन्समध्ये जो फरक होतोय, जो तफावत होतोय ते दिलेले आहे. व्हेरिएशन इन द रिॲक्टन्सेस and the impedance of RLC series circuit with respect to the signal frequency is shown in figure 2.8.5. ओके, 2.8.5 ए मध्ये पहा सिग्नल फ्रिक्वेन्सी आपण जे अप्लाय केल्या त्याच्यानुसार इम्पिडन्समध्ये किंवा रिॲक्टन्सेसमध्ये काय फरक होतो. हा ओहम फ्रिक्वेन्सीचा ओहम इम्पिडन्सेसचा ओहम वर्सेस हा जो फ्रिक्वेन्सी हर्ट्ज आहे त्याच्या विरुद्धचा ग्राफ आहे. ओके, इथं पहा ही एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसवरती इम्पिडन्सचा ओहम घेतलेला आहे, एक्स ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सीचा हर्ट्ज घेतलेला आहे. ओके, बाहेरची फ्रिक्वेन्सी आपण जे अप्लाय करणार आहे ती फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आपण जे अप्लाय करणार आहे ती फ्रिक्वेन्सी जसं वाढेल तसं XL वाढेल. ओके, ओमेगा XL = 2πfL ह्या फॉर्म्युलाने जर पाहायला गेलं तर XL हा लिनियरली वाढेल, म्हणजे सरळ रेषेनं वाढेल. ठीक आहे, परंतु XC काय होईल, एक्सपोनेन्शियली डिक्रीज होईल. जसं आपण फ्रिक्वेन्सीकडे वाढू तसं XC हा डिक्रीज झाला असेल. ओके, या दोन्हींचा रिझल्टंट काय असणार आहे, हा XL - XC असेल. हा XL - XC ॲट FR म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी XL - XC असेल, म्हणजेच XL = XC असेल. ठीक आहे, तर हा ग्राफ इथे दिलेला आहे. कॅपॅसिटिव्ह सर्किट केव्हा असतं पहा, कमी फ्रिक्वेन्सी असेल त्यावेळी सर्किट हा कॅपॅसिटिव्ह असतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या बिलो जर असेल आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी, इथे पहा FR म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि आपण अप्लाय करतोय ती फ्रिक्वेन्सी, याच्या अलीकडे म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा कमी बिलो खाली जर आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी F असेल तर सर्किटचं बिहेवियर हे कॅपॅसिटिव्ह असणार आहे. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वरती, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या पुढे जर आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी जर आपण पुढे वाढवली तर सर्किट कसं बनणार आहे, इंडक्टिव्ह. ओके, परंतु रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी सर्किट हे कसं असेल, रेझिस्टिव्ह. ॲट F = FR रेझिस्टिव्ह. फिगर 2.8.5 ए मध्ये दिलेला आहे. ओके, आता फिगर 2.8.5 बी काय सांगते पहा, इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सी. इम्पिडन्सेस वर्सेस आपण अप्लाय करणार आहोत ती फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इम्पिडन्स पहा Z = R ॲट सिरीज रेझोनन्स. इम्पिडन्स हा केव्हा असणार आहे, ॲट सिरीज रेझोनन्सच्या वेळी. ठीक आहे, फिगर 2.8.5 व्हेरिएशन इन द रिॲक्टन्सेस अँड इम्पिडन्सेस ऑफ ए सिरीज RLC रेझोनन्स सर्किट. इथे पहा द रेझिस्टन्स R रिमेन्स कॉन्स्टंट. रेझिस्टन्स R जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे, स्थिर असणार आहे. इम्पिडन्स इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी, तो फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून नसणार आहे. ओके, तो फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून नसणार आहे. द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL = 2πfL. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL जो आहे तो 2πfL इतका असेल. सो इट इन्क्रीजेस लिनियरली विथ इन्क्रीज इन द सोर्स फ्रिक्वेन्सी F. तो सरळ पद्धतीने वाढेल सोर्स फ्रिक्वेन्सी F जसा वाढवेल तसा. द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC = 1/2πfC. सो इट डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ इन्क्रीज इन सोर्स फ्रिक्वेन्सी F. म्हणून तो डिक्रीज होईल एक्सपोनेन्शियली म्हणजे वेगाने. ओके, एक्सपोनेन्शियली म्हणजे वेगाने. इन्क्रीज इन सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपण सप्लाय फ्रिक्वेन्सी जसं वाढवेल तसं तो काय होईल, डिक्रीज होईल एक्सपोनेन्शियली म्हणजे वेगाने. ॲट F = FR. ओके, आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी F = रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR ही दोन्ही ज्यावेळी व्हॅल्यू 1 होतील त्यावेळी काय असणार आहे, XL = XC. देअरफॉर XL - XC = 0. फॉर F < FR द
सिरीज रेझोनन्स सर्किट इज कॅपॅसिटिव्ह. ओके, म्हणजे आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी कमी असेल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीपेक्षा, तर सिरीज रेझोनन्स सर्किट हा कॅपॅसिटिव्ह म्हणून काम करेल फॉर एफ ग्रेटर दॅन एफ आर. म्हणजे आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी एफ ही मोठी असेल एफ आरपेक्षा, तर सर्किट काय असेल इंडक्टिव्ह. अँड ॲट एफ इक्वल्स टू एफ आर इट इज प्युअरली रेझिस्टिव्ह ॲज शोन इन फिगर 2.8.5a. ओके, 2.8.5 ए मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, फिगर 2.8.5b shows that the impedance Z of the series resonance circuit is minimum at f equals to fr. 2.8.5. Okay, syllabus topic 2.8.5 current at resonance. रेझोनन्सच्या वेळी करंट काय असेल? द करंट फ्लोईंग इन द RLC सर्किट इज गिवन बाय. ओके, जो RLC सर्किटमधून प्रवाहित होणारा करंट I जो आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे. I इक्वल्स टू V अपॉन मॉड ऑफ Z इक्वल्स टू V अपॉन √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. द इम्पिडन्स Z डिक्रीजेस टुवर्ड्स R. इम्पिडन्स Z जो आहे तो R कडे डिक्रीज होतोय, R कडे झुकतोय, कमी होतोय ॲज F इज इन्क्रीज्ड फ्रॉम 0 टू FR, F इक्वल्स टू FR. ओके, म्हणजेच बाहेरची फ्रिक्वेन्सी आपण अप्लाय करणारी सोर्स फ्रिक्वेन्सी F जी आहे ती आपण इन्क्रीज केली, वाढवली शून्यापासून ते F इक्वल्स टू FR इथंपर्यंत, तर काय होईल? इम्पिडन्स हा R कडे झुकतो, म्हणजे तिथंपर्यंत जातो. हेन्स म्हणून द करंट विल इन्क्रीज फ्रॉम 0 टुवर्ड्स आय मॅक्स. म्हणून करंटसुद्धा काय होईल? 0 पासून आय मॅक्सकडे वाढेल. ॲट एफ इक्वल्स टू एफ आर मॉड ऑफ झेड इक्वल्स टू आर. ओके, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी काय असणार आहे? मॉड ऑफ झेड जो इम्पिडन्स आहे तो रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू इतकाच असेल. दॅट इज इम्पिडन्स इन मिनिमम. इम्पिडन्स इज मिनिमम म्हणजेच प्रतिबाधा जी आहे ती कमी असणार आहे. ओके, रोधक इतका जर प्रतिबाधा आला तर प्रतिबाधा कमीच झाली, म्हणजे इम्पिडन्स कमी झाला. इम्पिडन्स इज मिनिमम, सो द सर्किट करंट इज मॅक्झिमम. म्हणून सर्किटचा जो करंट आहे तो आय मॅक्स मॅक्झिमम असेल. द व्हॅल्यू ऑफ आय मॅक्स इज गिवन बाय. आय मॅक्सची व्हॅल्यू म्हणजेच करंट मॅक्झिमम करंटची व्हॅल्यू दिलेली आहे. आय मॅक्स इक्वल्स टू व्ही अपॉन आर, व्ही छेद आर, ॲज एफ इज इन्क्रीज्ड बियॉन्ड एफ आर. जर आपण एफ आरच्या पुढे सप्लाय सोर्स फ्रिक्वेन्सी जर वाढवली, द सर्किट इम्पिडन्स झेड इन्क्रीजेस अबाव आर. सर्किट इम्पिडन्स काय होईल? रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूच्या वरती तो वाढेल. देअर फॉर द सर्किट करंट डिक्रीजेस. म्हणून सर्किट करंट जो आहे तो डिक्रीज होईल ॲज शोन इन फिगर 2.8.6a. आणि त्यावेळी सर्किट हे इंडक्टिव्ह म्हणून काम करेल. ओके, सिलेबस टॉपिक 2.8.6 फेज अँगल ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किटचा फेज अँगल कसा असतो पहा. फेज अँगल म्हणजे फेज कोन जो आपण थीटा किंवा फायने म्हणणार आहोत. द व्हेरिएशन इन फेज अँगल थीटा. द व्हेरिएशन इन फेज अँगल विथ फ्रिक्वेन्सी एफ इज शोन इन फिगर 2.8.6b. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी एफ सोबत जो व्हेरिएशन आहे, जो बदल आहे फेज अँगलमध्ये, तो फिगर 2.8.6b मध्ये दिलेला आहे. फॉर द फ्रिक्वेन्सीज इन द रेंज 0 टू एफ आर. ओके, फॉर द फ्रिक्वेन्सीज इन द रेंज 0 टू एफ आर द RLC सर्किट इज कॅपॅसिटिव्ह. ओके, म्हणजे शून्यापासून एफ आरपर्यंत RLC सिरीज सर्किट हा कॅपॅसिटिव्ह म्हणून काम करेल. सो द फेज अँगल, म्हणून त्यावेळी फेज अँगल ऑफ इम्पिडन्स व्हॅरीज बिटवीन -90 डिग्री टू 0 डिग्री. त्यावेळी फेज अँगल कसा होणार आहे? -90° ते 0पर्यंत व्हॅरी होईल. इथे पहा, आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी ही एफ आरपर्यंत जसं आपण व्हॅरी करू एफ आरपर्यंत, म्हणजेच फ्रॉम 0 टू एफ आर, त्यावेळी फेज अँगल म्हणजेच इम्पिडन्स काय असणार आहे? -90 डिग्री टू 0, -90 डिग्री टू 0. ओके, ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. मग फ्रिक्वेन्सी एफ इक्वल्स टू एफ आर, इम्पिडन्स इज प्युअरली रेजिस्टिव्ह अँड द अँगल फाय इक्वल्स टू 0 डिग्री. ओके, ॲट एफ इक्वल्स टू एफ आर आपण अप्लाय केलेली सोर्स सप्लाय फ्रिक्वेन्सी एफ इक्वल्स टू एफ आर ज्यावेळी होईल त्यावेळी फेज अँगल काय असेल? 0 असेल. ओके, फॉर एफ ग्रेटर दॅन एफ आर, जर का फ्रिक्वेन्सी एफ आपण पुढे वाढवली, एफ आरपेक्षा पुढे वाढवली, एफ ग्रेटर दॅन एफ आर, द RLC सर्किट इज इंडक्टिव्ह. त्यावेळी RLC सर्किट काय होईल? इंडक्टिव्ह. सो द फेज अँगल थीटा इज पॉझिटिव्ह अँड द व्हॅरीज बिटवीन 0 टू 90 डिग्री. आणि जो फेज अँगल असणार आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि तो शून्यापासून +90 डिग्रीकडे वाढेल. ओके, ॲट एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी मॉड ऑफ झेड इक्वल्स टू एक्सेल. अतिशय जास्त फ्रिक्वेन्सीच्या वेळी मॉड ऑफ झेड इक्वल्स टू एक्सेल अँड थीटा टेन्स टू 90 डिग्री. आणि थीटा हा 90 डिग्रीमध्ये टेंड होईल. इथे पाहू शकता फिगर 2.8.6 व्हेरिएशन इन करंट अँड पॉवर इथे दिलेलं आहे. ऑलरेडी व्हेरिएशन इन करंट अँड पॉवर दिलेला आहे फिगर ए मध्ये, आणि फिगर बी मध्ये व्हेरिएशन इन फेज अँगल. सिलेबस टॉपिक 2.8.7 व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज अँड करंट कसा असणार आहे पहा. द सिरीज रेझोनन्स सर्किट इज प्युअरली रेजिस्टिव्ह ॲट रेझोनन्स अँड फेज अँगल बिटवीन द सोर्स व्होल्टेज व्ही अँड द सर्किट करंट आय आर इन फेज विथ इच अदर ॲज शोन इन फिगर 2.8.7. द सिरीज रेझोनन्स सर्किट इज प्युअरली रेजिस्टिव्ह.
सिरीज रेझोनन्स सर्किट हा प्युअरली रेझिस्टिव्ह असेल ॲट रेझोनन्स अँड द फेज अँगल बिटवीन द सोर्स व्होल्टेज व्ही अँड द सर्किट करंट आय आर इन फेज. ओके, म्हणजेच आपण सोर्स व्होल्टेज व्ही अप्लाय जो करतोय आणि सर्किट करंट आय ज्यावेळी एकाच फेजमध्ये एकाच टप्प्यामध्ये असतील त्यावेळी सिरीज सर्किट जो आहे तो प्युअरली रेझिस्टिव्ह असेल. ओके, ॲट रेझोनन्सच्या वेळी ॲज शोन इन फिगर 2.8.7 द एक्सप्रेशन्स फॉर सोर्स व्होल्टेज अँड सर्किट करंट ॲट एफ इक्वल्स टू एफ आर आर ॲज फॉलोज. ओके, एक्सप्रेशन दिलेलं आहे एफ इक्वल्स टू एफ आरच्या वेळी सोर्स व्होल्टेजचं आणि करंटचं, व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन 2 पाय एफ आर टी, आय इक्वल्स टू आय एम साईन 2 पाय एफ आर टी, वेअर आय एम इक्वल्स टू व्ही एम अपॉन आर. इथे पाहू शकता एकाच फेजमध्ये असणार आहेत, एकाच फेजमध्ये ओके, व्होल्टेज आणि करंट हे एकाच फेजमध्ये असणार आहेत. कधी? ज्यावेळी सप्लाय व्होल्टेज सोर्स फ्रिक्वेन्सी ज्यावेळी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इतकी असेल त्यावेळी. ओके, इथं पाहू शकता व्होल्टेजच्या एक्सप्रेशनसाठी व्होल्टेजची वेव्हफॉर्म दाखवलेली आहे. मॅक्झिमम व्होल्टेज व्ही एम, अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे आहे ओमेगा टी इथे दाखवलेलं आहे. व्ही अँड आय आर इन फेज. व्होल्टेज व्ही आणि आय हे एकाच फेजमध्ये आहेत. ओके, जिथून व्होल्टेजची वेव्हफॉर्म निघते तिथून करंटची वेव्हफॉर्मसुद्धा निघते आणि जिथे व्होल्टेजची वेव्हफॉर्म 0 क्रॉस ओव्हर होते तिथेच करंटची वेव्हफॉर्मसुद्धा 0 क्रॉस ओव्हर होते. ओके, व्ही होल्ड्स आय ॲम्पियर इथं पाहिजे, ॲम्प्लिफायर झालेलं आहे. ओके, फिगर 2.8.7 व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट ॲट रेझोनन्स. ओके, सिलेबस टॉपिक 2.8.8 व्हेरिएशन ऑफ पॉवर फॅक्टर. व्हेरिएशन इन पॉवर फॅक्टर किंवा व्हेरिएशन ऑफ पॉवर फॅक्टर, शक्ती घटकामध्ये काय बदल होतो. रेफर फिगर 2.8.6a फॉर व्हेरिएशन इन पॉवर फॅक्टर विथ फ्रिक्वेन्सी फॉर द फ्रिक्वेन्सी रेंज 0 to एफ आर. फ्रिक्वेन्सीची रेंज 0 ते एफ आरपर्यंत असेल त्यावेळी काय होणार आहे, झेड इक्वल्स टू आर मायनस जे एक्स. सो द करंट आय लीड्स द सोर्स व्होल्टेज. मग त्यावेळी करंट आय जो असणार आहे तो लीड असणार आहे, पुढे असणार आहे सोर्स व्होल्टेजच्या बाय थिटा अँगल इतक्याने. ॲट एफ इक्वल्स टू 0 phi इक्वल्स टू 90 डिग्री अँड पी एफ इक्वल्स टू कॉस फाय इक्वल्स टू 0. ओके, पॉवर फॅक्टर जो असेल त्यावेळी काय असणार आहे, 0 असणार आहे. ॲज एफ इन्क्रीजेस टुवर्ड्स एफ आर, ज्यावेळी आपण सोर्स फ्रिक्वेन्सी वाढवतो रेझोनन्स पर्यंतकडे. ओके, थिटा डिक्रीजेस, त्यावेळी काय होईल, थिटा हा कमी होतो. ओके, थिटा कमी होतो टुवर्ड्स 0 डिग्री, थिटा हा 0 डिग्रीकडे जातो. अँड पॉवर फॅक्टर इन्क्रीजेस टुवर्ड्स युनिटी, आणि पॉवर फॅक्टर काय होतो, वाढायला लागतो, एककडे जायला लागतो. द पॉवर फॅक्टर इज दस मॅक्झिमम इक्वल टू आय. पॉवर फॅक्टर काय असेल, मॅक्झिमम इक्वल्स टू 1 ॲट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर. म्हणजेच पॉवर फॅक्टर हा अतिशय मोठा असेल रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आरच्या वेळी. ॲज एफ इज इन्क्रीज अबाव एफ आर. ठीक आहे, एफ आरच्या पुढे आपण जर एफ वाढवला, सोर्स फ्रिक्वेन्सी जर वाढवली, द सर्किट बिकम्स मोर अँड मोर इंडक्टिव्ह. सर्किट काय होईल त्यावेळी, अधिकाधिक इंडक्टिव्ह होईल. अँड झेड इक्वल्स टू आर प्लस जे एक्स होईल. द करंट आय लॅग्स बिहाइंड. सर्किट ज्यावेळी इंडक्टिव्ह होतं त्यावेळी करंट हा मागे पडतो बिहाइंड सोर्स व्होल्टेज बाय फाय विच इन्क्रीज फ्रॉम 0 टुवर्ड्स 90 डिग्री. ओके, म्हणजेच काय होईल, तो फाय जो आहे, जो अँगल आहे तो 0 पासून 90 अंशाकडे वाढेल. द पॉवर फॅक्टर इक्वल्स टू कॉस फाय विल डिक्रीज फ्रॉम 1 to 0. पुन्हा काय होईल, पॉवर फॅक्टर हा 1 पासून 0कडे कमी होईल. ॲज शोन इन फिगर 2.8.6a. सिलेबस टॉपिक 2.8.9 द क्यू फॅक्टर क्वालिटी फॅक्टर ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किटचं क्वालिटी फॅक्टर. द क्वालिटी फॅक्टर इथे क्वेश्चन नंबर 29 बनतो, कारण या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. द क्वालिटी म्हणजे दर्जा ऑफ रेझोनन्स सर्किट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ, म्हणजे 4 स्वरूपात मेजर्ड केला जातो सर्किटचा, रेझोनन्स सर्किटचा दर्जा. द एफिशियन्सी ऑफ एल अँड सी टू स्टोअर एनर्जी. ओके, पुन्हा इथं इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या ऊर्जा साठवणुकीच्या कार्यक्षमतेच्या स्वरूपात हा मेजर्ड केला जातो सर्किटचा क्वालिटी दर्जा. अँड द इफिशियन्सी ऑफ एल अँड सी टू स्टोअर एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ फॅक्टर कॉल्ड ॲज क्यू फॅक्टर. ओके, आणि जी ऊर्जा साठवणुकीची जी क्षमता आहे की जे मोजमापन केलं जातं सर्किटचं, ओके, त्याच्या कार्यक्षमतेवरती, म्हणजेच इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या ऊर्जा स्टोअर करण्याच्या, ऊर्जा साठवण्याच्या कार्यक्षमतेवरती क्वालिटी फॅक्टर क्यू हा ठरवला जातो. ओके, इथं पाहू शकतो द क्यू फॅक्टर दस रिप्रेझेंट, म्हणजेच क्यू फॅक्टर हा सादर करतो द इफिशियन्सी ऑफ द रेझोनन्स सर्किट. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता ऑफ रेझोनन्स सर्किटची कार्यक्षमता दाखवतो टू स्टोअर एनर्जी, ऊर्जा साठवणुकीकडे. ओके, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिगर ऑफ मेरिट ऑफ द रेझोनन्स सर्किट. ओके, म्हणून त्याला रेझोनन्स सर्किटची फायद्याची बाजूसुद्धा म्हटली जाते. डेफिनेशन्स, व्याख्या.
The Q factor is defined as the ratio of energy stored per cycle to the energy lost or dissipated per cycle. ओके, म्हणजे प्रति सायकलला किती ऊर्जा साठवलेली आहे छेद प्रति सायकलला किती ऊर्जा बाहेर फेकली गेलेली आहे. डिसिपेट म्हणजे उत्सर्जित करणे, बाहेर फेकणे. मॅथमॅटिकली क्यू कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज क्यू इक्वल्स टू 2π. आता इथं 2π मल्टिप्लिकेशनमध्ये का घेतलं तर प्रति सायकल. ओके, एक सायकल म्हणजेच काय 2π असतो. मॅक्झिमम एनर्जी स्टोर्ड पर सायकल छेद एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. The Q factor of series resonance circuit is also defined as the voltage magnification provided by the circuit at its resonance frequency Fr, and it is given by Q equals to 1 upon R under root L upon C. Effect of value of Q factor. ओके, क्वालिटी फॅक्टर क्यूच्या किमतीचा परिणाम काय होतो. द ग्राफ ऑफ करंट आय फ्लोईंग थ्रू द सिरीज रेझोनन्स सर्किट प्लॉटेड अगेन्स्ट द सिग्नल फ्रिक्वेन्सी F is known as the resonance curve. The shape or sharpness of the resonance curve is dependent on the value of Q factor as shown in figure 2.8.8. With increase in the value of Q, the resonance curve become more sharp, that is its width decreases. In other words, increase in the value of Q make the series resonance circuit more selective. Okay, as the value of Q decreases, the resonance curve becomes less sharp, its width increases and the series resonance circuit becomes less selective. आता इथे पहा करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी हा जो ग्राफ दिलेला आहे, ठीक आहे. हा पहा लार्जर व्हॅल्यू ऑफ क्यू शार्पर कर्व. क्यूची व्हॅल्यू जशी मोठी असेल, जशी मोठी होत जाईल तसा हा कर्व जो तो शार्प होत जाईल. ओके, स्मॉलर व्हॅल्यू ऑफ क्यू लेस शार्प कर्व. ओके, क्यूची व्हॅल्यू स्मॉल असेल तर काय होईल, कर्व जी आहे ती कमी शार्प असेल. इफेक्ट ऑफ क्यू ऑन द शेप ऑफ सिरीज रेझोनन्स कर्व. सिलेबस टॉपिक 2.8.10 बँडविड्थ ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट. बँडविड्थ म्हणजे एक पट्टी असते, रंगाची पट्ट्या असतात, वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या, त्याला आपण बँडविड्थ म्हणतो. परंतु इथे आपण फ्रिक्वेन्सीचा बँडविड्थ घेणार आहोत. वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचा सेट असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. मायनसपासून प्लसकडे, -0 याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सीची वेगवेगळी पट्टी असेल, बँड असेल, त्याला आपण बँडविड्थ म्हणणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.8.10 बँडविड्थ ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट. डेफिनेशन. बँडविड्थ ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट इज डिफाइन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सीज. ओके, डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सीज म्हणजेच दोन फ्रिक्वेन्सीजमधील फरक. ॲट विच द सर्किट पॉवर रिड्युसेस टू 50%. ओके, सर्किटची जी पॉवर आहे तिथे 50% कमी होईल ऑफ द मॅक्झिमम पॉवरच्या. Therefore, B equals to F2 minus F1. The unit of bandwidth is hertz. आणि बँडविड्थचं जे एकक असेल ते हर्ट्झच असणार आहे. F1 आणि F2 आर द फ्रिक्वेन्सीज. F1 आणि F2 हे दोन फ्रिक्वेन्सीज आहेत ॲट विच की ज्याच्याने द पॉवर डिलिव्हर्ड टू द रेजिस्टर इज रिड्यूस्ड टू 50%. जी पॉवर दिली जाणार आहे, डिलिव्हर म्हणजे डिलिव्हर करणे, टू द रजिस्टरकडे जी पॉवर डिलिव्हर्ड केली जाणार आहे इज रिड्युसेस टू 50%. ती 50% रिड्यूस होईल ऑफ द पॉवर डिलिव्हर्ड टू इट अँड रेझोनन्स. ओके, म्हणजे रेझोनन्सकडे जी पॉवर डिलिव्हर होणार आहे त्याच्या 50% पॉवर रिड्यूस होऊन ही रेजिस्टरकडे मिळणार आहे. देअरफॉर दिस फ्रिक्वेन्सीज आर ऑल्सो कॉल्ड एज हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीला आपण असे सुद्धा म्हणतो की हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. द तीन क्वांटिटीज आहेत, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी Fr, क्वालिटी फॅक्टर Q अँड बँडविड्थ आर रिलेटेड टू इच अदर. हे एकमेकांशी संबंधित आहेत थ्रू द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन गिवन बिलो. ओके, सांकेतिक समीकरणानुसार ते एकमेकांशी संबंधित आहेत. ते खालीलप्रमाणे दिलेलं आहे. BW बँडविड्थ इक्वल्स टू Fr डिवायडेड बाय Q. दिस शोज दॅट फॉर कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ Fr हे असे दाखवते की स्थिर किमतीच्या म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या स्थिर किमतीच्या द बँडविड्थ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, बँडविड्थ जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली म्हणजेच काय, व्यस्त प्रमाणात टू द क्वालिटी फॅक्टर Q. ओके, क्वालिटी फॅक्टर Qला. फिगर 2.8.9 बँडविड्थ ऑफ LCR सिरीज रेझोनन्स सर्किट. इथे पहा बँडविड्थ F1, Fr, F2 ह्या दोघांतील फरक म्हणजेच काय असणार आहे, बँडविड्थ. ही बँडविड्थ आहे. ओके, इथे पहा हाफ पॉवर पॉईंट्स, आपण सुद्धा याला हाफ पॉवर पॉईंट सुद्धा म्हणतो, कारण इथे जो IF आहे म्हणजेच रेझोनन्स करंट तो कसा आहे 0.707च्या पटीत आहे. म्हणजेच इथे RMS
व्हॅल्यू आहे करंटची, फ्रिक्वेन्सी वर्सेस करंटचा हा जो ग्राफ दिसतोय त्याच्यामध्ये हा पॉवर पॉईंट आपल्याला लक्षात येते. फिगर 2.8.9 बँडविड्थ ऑफ ए LCR सिरीज रेझोनन्स सर्किट. ओके, इफेक्ट ऑफ क्यू ऑन बँडविड्थ. ओके, इफेक्ट ऑफ क्यू म्हणजेच क्वालिटी फॅक्टरचा काय परिणाम होतो बँडविड्थवरती. वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे की द सिरीज रेझोनन्स कर्व बिकम शार्पर विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ क्यू. जसं आपण क्वालिटी फॅक्टर क्यूची व्हॅल्यू जशी वाढवू तसा सिरीज रेझोनन्सचा जो कर्व आहे तो अधिकाधिक शार्प होत जाईल. देअरफॉर द बँडविड्थ डिक्रीजेस. म्हणून बँडविड्थ कमी होईल विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ क्यू. म्हणजे क्वालिटी फॅक्टर क्यूची जर व्हॅल्यू आपण वाढवली तर बँडविड्थ काय होईल, डिक्रीज होईल. ओके, बँडविड्थ डिक्रीज होईल म्हणजेच काय, तो निमिळता होईल, अधिकाधिक शार्प होत जातोय ना. ठीक आहे, द सेम कन्क्लुजन्स, सेम निष्कर्ष कॅन बी ड्रॉन, आपण ड्रॉ करू शकतो फ्रॉम द एक्सप्रेशन ऑफ बँडविड्थ दॅट इज BW इक्वल्स टू FR अपॉन क्यू. फिगर 2.8.10 shows the effect of Q on the bandwidth of a series resonance circuit. इथे पाहू शकता लार्ज क्यू म्हणजे क्यू जर जास्त असेल तर स्मॉल बँडविड्थ, म्हणजेच ह्या दोन्हीतला जो शार्प कर्व आहे तो अधिकाधिक शार्प होईल म्हणजेच अंतर कमी होईल, बँडविड्थ काय होईल, कमी होत जाईल जर का आपण क्वालिटी फॅक्टर क्यू जर वाढवला तर. इथे पहा स्मॉल क्यू आहे, लार्ज बँडविड्थ आहे. ओके, कमी क्यू ठेवा, लार्ज बँडविड्थ मिळेल. F1 आणि F2चं जे अंतर आहे बँडविड्थ ते मोठं मिळेल. फिगर 2.8.10 इफेक्ट ऑफ क्यू ऑन बँडविड्थ ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. सिलेबस टॉपिक 2.8.11 मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे विस्तृतीकरण. विस्तृतीकरण इन सिरीज रेझोनन्स सर्किट. व्होल्टेज अक्रॉस एल VL दिलेला आहे. ओके, व्होल्टेज अक्रॉस एल VL, व्होल्टेज अक्रॉस एल VL इथे दाखवलेलं आहे. व्होल्टेज अक्रॉस C VC दिलेलं आहे. त्याच्यासाठी RLC सिरीज सर्किट पुन्हा इथे ड्रॉ केलेलं आहे. ओके, फिगर 2.8.11 सिरीज रेझोनन्स सर्किट. कन्सिडर द सिरीज रेझोनन्स सर्किट शोन इन फिगर 2.8.11. लेट V be the AC सोर्स व्होल्टेज अँड F इक्वल्स टू FR रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आणि जो F आहे तो इक्वल्स टू FR असणार आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इतका. देन द व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज गिवन बाय VL इक्वल्स टू I इंटू XL. ओके, मग व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर VL जो असणार आहे तो करंट आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स यांच्या गुणाकार आहेत का. द सर्किट करंट I इज गिवन बाय I इक्वल्स टू V अपॉन मॉड ऑफ Z. सर्किट करंट I जो आहे तो V अपॉन मॉड ऑफ Z इतका असेल. ठीक आहे, तर इथे पहा बट ॲट रेझोनन्स F इक्वल्स टू FR, परंतु F इक्वल्स टू FR रेझोनन्सच्या वेळी अ सिरीज रेझोनन्स सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. आणि जो सिरीज रेझोनन्स सर्किट असणार तो प्युअरली रेझिस्टिव्ह असतो म्हणजेच विथ मॉड ऑफ Z इक्वल्स टू R. देअरफॉर I इक्वल्स टू V अपॉन R. देअरफॉर VL इक्वल्स टू V अपॉन R इंटू XL. आयच्या ऐवजी आपण काय ठेवलं, V अपॉन R व्होल्टेज छेद रेझिस्टन्स इंटू XL. बट XL इक्वल्स टू 2πFRL. ओके, परंतु इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इथे काय परत 2πFRL. ओके, देअरफॉर VL इक्वल्स टू V अपॉन R. XLच्या ऐवजी 2πFRL ठेवा. बट FR इक्वल्स टू 1 अपॉन 2π अंडर रूट LC. परंतु पुन्हा FR म्हणजेच काय 1/2π अंडर रूट LC आहे. देअरफॉर VL इक्वल्स टू, म्हणून पुन्हा VL काय होईल, V/R हे आहे तसंच राहील. ओके, 2π हा सुद्धा आहे तसंच राहील अंशात. FR म्हणजेच काय 1/2π रूट LC. ओके, रूट LC 2πL अंडर रूट 2πL छेद 2π रूट LC राहील. ओके, देअरफॉर VL इक्वल्स टू 1 अपॉन R अंडर रूट ऑफ LC. V कॉमन येईल. ओके, V बाहेर राहील. एक्सप्रेशन नंबर 2.8.8 बट वी नो दॅट, परंतु आपल्याला माहिती आहे की 1 अपॉन R अंडर रूट L/C इक्वल्स टू Q क्वालिटी फॅक्टर. ह्यालाच काय आपण म्हणतो, क्वालिटी फॅक्टर Q म्हणतो. ओके, क्वालिटी फॅक्टर Q. देअरफॉर VL इक्वल्स टू Q डॉट V, Q इंटू V. देअरफॉर VL म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हा कसा असेल, क्वालिटी फॅक्टर Q आणि व्होल्टेज यांचा गुणाकार. एक्सप्रेशन नंबर 2.8.9. द एक्सप्रेशन शोज दॅट, समीकरण असं दाखवतं की व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट इज Q टाइम्स. ओके, Q इतक्या पटीने आहे द सोर्स व्होल्टेजच्या. सिन्स Q ग्रेटर दॅन 1, VL ग्रेटर दॅन V. मग Q मोठा असेल 1 पेक्षा तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर VL हा मोठा असेल V पेक्षा. In other words, at series resonance frequency, the voltage across inductor is Q times higher than that of the supply voltage. म्हणजे रेझोनन्सच्या वेळी हा जो इंडक्टर अक्रॉस व्होल्टेज आहे किंवा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर तो मोठा असतो सप्लाय व्होल्टेजपेक्षा. देअरफॉर इट सेड दॅट, म्हणून असे म्हणतात की व्होल्टेज मॅग्निफिकेशन, व्होल्टेजचं जे इथं विस्तृतीकरण आहे टेक्स प्लेस, ती घटना घडते इन द सिरीज रेझोनन्स सर्किट. अँड द Q फॅक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्होल्टेज मॅग्निफिकेशन फॅक्टर. म्हणून Q फॅक्टरला व्होल्टेज मॅग्निफिकेशन फॅक्टरसुद्धा म्हणतात, व्होल्टेज विस्तृतीकरण घटकसुद्धा म्हणतात. व्होल्टेज अक्रॉस C, आता व्होल्टेज अक्रॉस C काय असतं पहा. सिमिलरली व्होल्टेज अक्रॉस C द कॅपॅसिटर VC
At resonance, it given by Vc equals to I into Xc equals to V upon R under bracket 1 upon 2 pi FRC bracket complete. Substitute Fr equals to 1 upon 2 pi under root LC to get Fr च्या ऐवजी आपण 1/2 पाय वर्गमुळात LC ठेवणार आहोत. आपल्याला मिळेल Vc equals to V upon R into bracket 2 pi root LC divided by 2 pi c. ओके, 2 pi गेट कॅन्सल होईल. ओके, तर पहा देअरफॉर व्ही सी इक्वल्स टू 1 अपॉन आर, व्ही बाहेर घेतलाय, व्ही इथं बाहेर घेतलाय. ओके, रूट एल बाय सी, व्ही इंटू व्ही. ओके, इक्वल्स टू क्यू इंटू व्ही. एक्सप्रेशन नंबर 2.8.10. This expression shows that voltage across capacitor of a series resonance circuit is Q times the source voltage V. Since पूर्वीपासून Q मोठा आहे एकपेक्षा, मग काय असेल, VC मोठा असेल व्होल्टेजपेक्षा. इन अदर वर्ड्स, ॲट सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे सिरीज रेझोनन्सच्या फ्रिक्वेन्सीच्या वेळी द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज Q टाइम्स हायर दॅन सप्लाय व्होल्टेज. म्हणजेच कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते सुद्धा मोठा असणार आहे क्यूच्या पटीने, हायर दॅन सप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेजपेक्षा मोठा. ओके, तर पहा देअरफॉर इट इज सेड दॅट, म्हणून असं म्हटलं गेलं आहे की व्होल्टेज मॅग्निफिकेशन म्हणजे व्होल्टेजचे विस्तृतीकरण आहे टेक्स प्लेस, ही घटना घेते इन द सिरीज रेझोनन्स सर्किट, सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये. अँड द क्यू फॅक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्होल्टेज मॅग्निफिकेशन फॅक्टर. म्हणून क्यू फॅक्टरला व्होल्टेज मॅग्निफिकेशन फॅक्टरसुद्धा म्हणतात, व्होल्टेज विस्तृतीकरण घटक असे सुद्धा म्हणतात. सिलेबस टॉपिक 2.8.12 कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म, सिरीज रेझोनन्स सर्किटचे गुणधर्म. फर्स्ट आहे एक्सेल इक्वल्स टू एक्सी, हा एक गुणधर्म आहे. ॲट एफ इक्वल्स टू एफ आर, इम्पिडन्स इज प्युअरली रेजिस्टिव्ह, इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा जो असणार आहे तो प्युअरली रेजिस्टिव्ह असेल. अँड मिनिमम दॅट इज मॉड ऑफ झेड इक्वल्स टू आर ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. फेज अँगल फाय इक्वल्स टू 0, फेज अँगल 0 असेल ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. हे सर्व गुणधर्म आहेत रेझोनन्स सर्किटचे जे फायद्याचे आहेत. ओके, ठीक आहे. पॉवर फॅक्टर अक्रॉस कॉस फाय इक्वल्स टू 1. पॉवर फॅक्टर कसा असतो, एक असतो, युनिटी असतो. ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. सिक्स्थ गुणधर्म आहे सर्किट करंट इज मॅक्झिमम, सर्किट करंट मॅक्झिमम असेल ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. सेवन्थ कॅरेक्टरिस्टिक आहे क्यू फॅक्टर इक्वल्स टू व्होल्टेज मॅग्निफिकेशन इक्वल्स टू 1 अपॉन आर अंडर रूट एल बाय सी. 8th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक आहे व्ही एल इक्वल्स टू व्ही सी इक्वल्स टू क्यू. ओके, तिन्ही समान असतील. व्ही एल इक्वल्स टू व्ही सी इक्वल्स टू क्यू इंटू व्ही ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. 9th कॅरेक्टरिस्टिक व्ही अँड आय आर इन फेज ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. बँडविड्थ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. बँडविड्थ जी आहे ती व्यस्त प्रमाणात अवलंबून आहे क्यूला. एक्झाम्पल 2.8.2 अँड ए सी सिरीज सर्किट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. ए सी सिरीज सर्किटमध्ये एक रेजिस्टन्स आहे 10 ओहमचा, अँड इंडक्टन्स 0.2 हेनरीचा, अँड अ कॅपॅसिटन्स ऑफ 60 मायक्रोफॅरेड. कॅल्क्युलेट द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, द करंट ॲट रेझोनन्स. क्वेश्चन नंबर 30 इथे बनतो. हा MSBTच्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे 4 मार्क्ससाठी. सोल्युशन दिलेल्या क्वांटिटी ज्या आहेत त्या गिवन म्हणून व्यवस्थित लिहून घ्या. सिरीज RLC सर्किट आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स रोधकाची व्हॅल्यू 10 ओहम दिलेली आहे, इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती 0.2 हेनरी दिलेली आहे, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू 60 मायक्रोफॅरेड दिलेली आहे. टू फाइंड, फर्स्ट आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं, सेकंड आहे करंट ॲट रेझोनन्स असताना करंट फाइंड आउट करायचा. RLC सिरीज सर्किट इथे दिलेल्याप्रमाणे ड्रॉ केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही व्होल्टेज सोर्सची गरज नाही आहे, फक्त आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहेत. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा तर आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एफ आर इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एल सी. ओके, 1/2. पायची किंमत 3.14 घेतली, वर्गमुळात 0.2, म्हणजेच इंडक्टर घेतला एल, आणि सी 60 इंटू 10⁻⁶. 60 गुणिले 10⁻⁶ हे मायक्रोफॅरेडचं कन्व्हर्जन आहे. ओके, हे माहीत असणं गरजेचं आहे. मायक्रो म्हणजेच 10⁻⁶. ओके, 0.2 इंटू 60 इंटू 10⁻⁶. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला 45.96 फ्रिक्वेन्सी मिळेल. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर. फ्रिक्वेन्सीचं एकक काय असणार आहे, हर्ट्ज. 45.96. आता ह्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी करंट किती असेल, सर्किट करंट. ओके, करंट ॲट रेझोनन्स आय नॉट इक्वल्स टू व्ही अपॉन आर इक्वल्स टू 230 डिवायडेड बाय 10. म्हणजेच व्होल्टेज इथं बाय डिफॉल्ट 230 व्होल्ट घेतला आहे आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेलीच आहे 10 ओहम. ॲज्युम व्ही इक्वल्स टू 230 व्होल्ट AC सप्लाय. व्होल्टेजची जर व्हॅल्यू दिलेली नसेल तर 230 व्होल्ट आपण इथे ॲज्युम करू शकतो, समजू शकतो, गृहीत धरू शकतो. देअरफॉर आय नॉट इक्वल्स टू 23 अँपियर. करंट जो असणार आहे रेझोनन्सच्या वेळी तो 23 अँपियर असणार आहे, जास्त असणार आहे. ओके,
सेकंड एक्झाम्पल आहे विंटर 16ला विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे, सर्किट करंट फाइंड आउट करायचं आहे. सेमच प्रॉब्लेम आहे. आरची व्हॅल्यू दिलेली आहे, इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्होल्टेजसुद्धा दिलेलं आहे. ओके. प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल नंबर 2.8.14 क्वेश्चन 31 हा सुद्धा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन वहीमध्ये सोडवायचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे, व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. आपणाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इक्वल्स टू 1/2π√LC या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचं आहे आणि क्वालिटी फॅक्टर क्यू शोधायचा आहे. क्वालिटी फॅक्टर क्यू आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर यांच्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे पहा. 1/2π√LC रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि 1/2π/FR/RC 1/2π/FR/RC हा फरक आहे क्वालिटी फॅक्टर क्यूच्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके. क्वालिटी फॅक्टर क्यूला कोणतेही एकक नाही आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. अशा पद्धतीने आपण युनिट नंबर 1 जो होता AC फंडामेंटल्स अँड सिंगल फेज AC सिरीज सर्किट, ज्याच्यामध्ये आपण RL सिरीज सर्किट, RC सिरीज सर्किट आणि RLC सिरीज सर्किट आणि रेझोनन्स सर्किट आपण सर्व गोष्टी पाहिल्या, जो की 15 मार्क्सला आहे MSBTच्या परीक्षांमध्ये. ओके. तर अशा पद्धतीने युनिट नंबर 1 आपला इथे संपलेला आहे. युनिट नंबर 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करूयात. ओके. सिलेबस टॉपिक 2.8 आपण स्टार्ट केला होता. ओके. रेझोनन्स म्हणजेच अनुनाद. ओके. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 2.8.1 रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट, सिलेबस टॉपिक 2.8.2 रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR आपण पाहिली. सिलेबस टॉपिक 2.8.3 फेजर डायग्राम ऑफ RLC सिरीज रेझोनन्स सर्किट, 3 कंडिशनला फेजर डायग्राम कशी बनते ते सुद्धा पाहिलं. सेम RLC सिरीज सर्किट सारखंच आहे. ओके. कन्क्लुजन निष्कर्ष आपण फाइंड आउट केला. सिलेबस टॉपिक 2.8.4 इम्पिडन्स ॲट रेझोनन्सच्या वेळी इम्पिडन्स प्रतिबाधा कशी असेल तिथं आपल्याला क्वेश्चन नंबर 28 हा बनतो. ओके. व्हॅरिएशन इन इम्पिडन्स विथ फ्रिक्वेन्सीच्या व्हॅरिएशननुसार इम्पिडन्स आणि रिॲक्टन्सेसवरती काय परिणाम होतो तो पाहिला. सिलेबस टॉपिक 2.8.5 करंट ॲट रेझोनन्सच्या वेळी करंट काय असतो तो सुद्धा पाहिला. सिलेबस टॉपिक 2.8.6 फेज अँगल ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. ओके. सिरीज रेझोनन्सच्या सर्किटच्या वेळी फेज अँगल कसा असतो तो सुद्धा पाहिला. व्होल्टेज अँड करंटच्या वेव्हफॉर्म सुद्धा पाहिला रेझोनन्स सर्किटच्या वेळी. सिलेबस टॉपिक 2.8.8 व्हेरिएशन ऑफ पॉवर फॅक्टरच्या मध्ये व्हेरिएशन कसा होतो तो सुद्धा पाहिला. सिलेबस टॉपिक 2.8.9 द क्यू फॅक्टर क्वालिटी फॅक्टर ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किट तो सुद्धा पाहिला. इथं आपल्याला क्वेश्चन नंबर 29 बनतोय. डेफिनेशन्स पाहिली, फॉर्म्युला पाहिला. ओके. इफेक्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ क्यू फॅक्टर पाहिला. सिलेबस टॉपिक 2.8.10 बँडविड्थ ऑफ ए सिरीज रेझोनन्स सर्किटची बँडविड्थ पाहिली. इफेक्ट ऑफ क्यू ऑन बँडविड्थ. ओके. क्वालिटी फॅक्टरचा बँडविड्थवरती काय परिणाम होतो तो सुद्धा पाहिला. सिलेबस टॉपिक 2.8.11 मॅग्निफिकेशन इन सिरीज रेझोनन्स सर्किट, व्होल्टेजचं विस्तृतीकरण कसं होतं सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये तो सुद्धा आपण सिलेबस टॉपिक 2.8.11 मध्ये पाहिला. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.8.12 कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट, 10 गुणधर्म आपण सिरीज रेझोनन्स सर्किटचे पाहिले. ओके. 10 गुणधर्म आपण सिरीज रेझोनन्स सर्किटचे पाहिले. ओके. हे कॅरेक्टरिस्टिक लिहून काढायचे आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 30 हा सोडवला होता. क्वेश्चन नंबर 31च्या अगोदरचा एक प्रॉब्लेम आहे तो सेम आहे. क्वेश्चन नंबर 31 सुद्धा सेमच आहे, परंतु सेकंड स्टेपमध्ये आपल्याला क्वालिटी फॅक्टर फाइंड आउट करायचे. स्पेशल फॉर्म्युला यूज करावा लागेल क्वालिटी फॅक्टरचा. Q इक्वल्स टू 1/2π/FR/RC हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला क्वालिटी फॅक्टर Q मिळेल की ज्याचं युनिट नाही आहे. अशा पद्धतीने युनिट नंबर 1 इलेक्ट्रिकल सर्किट, युनिट नंबर 1 AC फंडामेंटल्स अँड सिंगल फेज AC सिरीज सर्किट हा इथे कंप्लीट होत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 पाहणार आहोत. सो नेक्स्ट युनिटसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.